काय नाही ते पाहिलं ना. अहो पाणी भरीत होता. ऐका आज आहे ना, आज संप आहे व्यापाऱ्यांचा, त्याच्यामुळे आज हे घरचे काम आमच्या घरी आलं नाही आज, त्यामुळे घरचे काम करतोय मग आम्ही कुठे काय म्हणून राहिलो. मग तुम्ही काय उभे उभे ऐकायचे तुम्ही काय बोल काय राहिले काय मामा असं आहेत ना हा मुलाची मामा आम्हाला पोरगी द्यायची नाही. का नाही द्यायची आम्हाला. काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? तुम्ही समजून घ्या ना आता. तुम्हाला पाहुण्याची गाडी दिसते पण आता खाली उतरलं लक्षात येईल. हा बरोबर. नमस्कार नमस्कार या. काय 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 काम करायला काय बाथरूम बिथरूमला जाऊन येतो पण नाही. हा? अरे तुला खर्च या पाहुणे या. ये वर. नमस्कार. राम 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 राम. काय चाललंय? या काय नाही तुमचीच वाट पाहत होतो. नमस्कार. हा ए गंगोताई चटयान बरं आले ना पाहुणे. या त्यांना पण माहिती आहे आज इथं मुलगी पाहण्याचा हा का? कार्यक्रम. हा, मग तुम्ही बोलवलं बघ. हा बसा. असं एक मिनिट, हा. तर भाऊ तिकडून तू सोड आता. बरं आहे आपली भारतीय बैठक. हा हा बसा पाहुणे तुम्ही या इथं बसा अशी. बसा तुम्ही त्यांच्या शेजारी. मागच्या ये इकडं. या, 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 जेव्हा. हा, बसा. लय लांबचा प्रवास बसा झाला पाहुणे. हो. हा का? मग रस्ते काय नका. आहे, ह्या फाट्यापासून आहे हा. ना खराब रस्ता आहे थोडासा. लय रस्ते खराब तुमच्या काय? आणि तो 2 किलोमीटरचा अंतर आहे ना ते ग्रामपंचायतच्या ताब्यात आहे तो रस्ता. हा काय? म्हणजे गावची बाउंड्री आहे ना ती. हा आणि ग्रामपंचायत म्हटलं ना इतकं टुकार राजकारण आहे आमच्या गावचं काय सांगावा. नाही बरोबर. आता थोडाफार सहभाग माझा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आहे ना अहो चांगली गोष्ट त्यांना बिलकुल पसंतच नाही होतो. नाही आमच्या काही ना राजकारण आहे, हा पण रस्त्याच्या बाबतीत सुधारण्याच्या बाबतीत आहे हा. ना अजिबात कोणी अडथळा आणत नाही. नाही नाही नाही. तूप सांडलं तर भरून घ्या असे रस्ते आमच्याकडे पाहिलं नाही मी. लय. नाही पण आता काय ज्याची त्याची विचारधारा राहते. हा घ्या पाणी. मावशी मी पोरीची. हा? पोरीची मावशी मी. तुम्ही हा तुम्हाला काय वाटलं? नाही मला वाटतं मुलगी काय. हो हा शांत बस रे बाबा. अरे एवढं लांब आणले तो मला इतकं जोरात तर पाय ना कमराचं मन करायला आउट केलाय तो. काय सांगतो एवढं पुढे स्पीडने गाडी चालत असते का? बरं काय आणखी कमी जास्त मग? काय नाही तुमच्या पाणी पाऊस बरं आहे का? बरं आहे, आता पिकं पाणी आहे ना थोडं थोडं कमी पावसावर व्यवस्थित आलेली आहे. हा का? खूप पाऊस आला होता ना. नाही आमच्याकडे नुसते पूरची पूर चालली. अहो पहिल्या बाजू करायच्या बाहेर नाही आम्ही. हा ना आता आम्ही पेपरला टीव्ही चॅनेलवर बघितलं ना हा पानकाळाचा इतका विचित्र झाला ना प्रत्येक ठिकाणी आहे ना ढगफुटी हा शब्द 2-4 वर्षामध्ये खूप फेमस झाला. अवघड काल शेतीवाडीला ढग कुठे तरी. भानगड काय होती एखाद्या गावाला ढगफुटी होती हा. आणि त्या गावातलं पाणी आहे ना खालच्या गावांमध्ये दरात दर पूर चालवतो. बरं मी काय म्हणतात ऐका, हा आम्हाला परत लांब जायचे, पोराला कामाला जायचे, हा नाईटला जायचे संध्याकाळी. जो मुख्य कार्यक्रम आहे तो हा, उरकून हा. घ्यायचा का? पटकन मुली पाहायचा कार्यक्रम करू घेऊ. हा, हा. म्हणजे आम्हाला वेळ होणार नाही जायला. अंतर आहे ना 150 किलोमीटर आहे. आहे आहे. मग ए गंगूताई तयार आहे का आपली हा हा मुलगी? तयार आहे ना? मेकअप झालाय हो, का? काय मग झालं? बोलो पाणी घेऊन पाठव. हा रामकृष्ण हरी रामकृष्ण. आणि आज बी जरा गरम वातावरण आहे. हा घर मी तयार व्हायला लागले आता. पाऊस येण्याची शक्यता आहे. कारण ठोक पाऊस आल्याशी मजा नाही ना हो. तुमचं कसं शहर चांगलं आहे पण. हा हा? हे मार्केट जवळ आहे ना आम्हाला. हा नाशिक का? हा त्याच्यामुळे भाजीपाल्यावर जास्त भर आहे आमचा. कोथिंबीर टमाटा हा एक मार्केट लागलं आम्हाला टमाट्याचं. स्पेशल ते टमाटे. हिवरगाव का काय? हिवरगाव गावाला हो. ट्रकची ट्रक तिथं माल लोड होतो. एक्सपोर्ट या. होतो. तिकडे बस. बस 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 व्यवस्थित बस बस. मुलगी या का? हा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल हो. तर मोकळ्या मनाने तुम्ही विचारू शकता. तुम्ही बरं. विचार त्या नवरदेव पण विचारील. हा? नेवरदेव आमच्या काय पद्धत नाही नेवरदेव विचारायची. नेवरदेव आम्ही विचारू तिथे. हा नेवरदेवाला फक्त आम्ही काय करतो हं. 5-1 मिनिटं बच्चा दोघायला मुला मुलीला
पसंती आहे की नाही कुणाची मला 5 मिनिटं बोलायला चान्स देतो आम्ही. म्हणजे दोघांना निवांत कुठेतरी हो, 5 हो, हो. मिनिटं बोलायला बोलायला chance. चान्स आहे का? तुम्ही आम्हाला आवडले का आम्ही तुम्हाला आवडलं का असा विषय त्यांचा चालू आणि आहे. असं 4 माणसं देखता काही विचारू नाही शकत नाही नाही का? आमच्या पद्धत नाही ती नाही पोराला का? लाज होतो ना. हा हा हा. आणि निवांत गेला 5-1 मिनिटं कुठं तर मग नाही लागणार का? नाही. काय वाटतं अक्का? हा, पहिले बोलून काय करतो मुलगा? बिझनेस करतो मी. कसला बिझनेस करतो? भाजीपाल्याचा भाजीपाला व्यापार. महिन्याला किती होतं तुला? पहिला इन्कम का हं? होती जवळ जोरात बोल भाषा जोरात. 50-60 हजार रुपये होते. 50,000. शेती किती आहे तुला? 15 एकर आहे. 15 एकर. हा का? आई वडील आई वडील शेतीच करेल. शेतीच करतात. आमच्या मुलीला आई वडील नाही. हो मी मावशी आणि मावशी. हे मामा. हो माहिती. नसू द्या नसू द्या नसू द्या सांगितलं. आई वडील नसू द्या पुरीवाणी सांभाळ होईल पुरीचा तुमच्यापर्यंत अजिबात घराने सुद्धा येणार नाही तिचं. हा. तिच्याकडनं तुम्हाला काहीच त्रास होणार नाही पण तिला तुमच्या घरून काही त्रास झाला नाही पाहिजे कारण आम्ही तिला आजपर्यंत खूप फुलासारखं जपलं. तिला आई वडिलांची सुद्धा आठवण येणार नाही हेच आई वडील समजायचे. थोडक्यात आहे ना म्हणजे जसं आपण ग्रामीण भागामध्ये काय म्हणतो वनवशी लेकरू आहे. हा, हा. बरोबर आहे ना? आई नाही वडील नाही मावशी आणि मामा येते असं ही अपेक्षा आहे आमचीवाली का नको परत वनवास बुवा हा तेच. असं नाही आम्ही काळजी घेऊ. हा बरं. मग तीच अपेक्षा आहे. विचारू का मुलीला नाव हो का विचारा विचारा. ए भाषा विचारू का विचार. करू सुरुवात. बाई नाव काय तुमचं काजल पूर्ण नाव काजल पवार काजल पवार. शिक्षण काय झालं बाई? 12वी 12वी. जन्मतारीख 22/7/2004 मामा कुठले आपले? येवला. तर तुला तुला छंद कशाचा आहे? मला का फॅशन डिझायनिंग ड्रेस शिवायचा. स्वयंपाक पाणी येतो बनवता? हो येतो. काय तू विचारायचं काय विचार एवढं विचारलं बस. हा? तुमच्या पद्धतीने मामा. मग देऊ का पुरीच्या हातात पैसे? द्या. हा परंतु पैसे लागत तसं. या बाबा पैशाची काही आवश्यकता बी नव्हती हो. नाही होय असं नाही तर नाट नाही कोणाच्या लेकराला असं राहत ते ते का काही अहो, आपण माणसं हेच पैसे असतात हा? का? माणसं हेच पैसे आहे, मी तर म्हणतो. घ्या ताई. ते पाणी आहे ना पाणी आहे ना तुळशीला. तुळशीला टाकून ते बघ घेतो. हा पाया पडा ना. नाही पाणी टाकून बरं आणि तुळशीला पाणी पाणी घाला. टाकून दे. जाते. रीतिरिवाजाप्रमाणे केलं पाहिजे. हो, बरोबर आहे. बरं आहे की नाही? हो हो असं. इकडे बघतो टाकताना. बस 1-2 मिनिटं. पाया पडून घेते ना. हा पण पाया पडे घाला आवाज कसं काय बोल. पडा. बस का? बरं आहे बघा. हा तर मग अशी तुम्ही जो मुद्दा मांडला ना काही 5-1 मिनिटं. आता होईल पण आता कसं आहे हा. तर मला मुलगी पास आहे तो काय मत आहे? तुम्ही म्हणाल ते. हा, मग मला बाबा आहे. संसार नाही करायचा तुम्हाला करायचा असेल ना मग तुम्हाला पोरगी पसंत पडली पाहिजे ना. बाई उद्या काही झालं तर म्हणाल मामाला पसंत पडली होती माझं काही घेणं देणं नाही. हा असं नको अतिशय व्हायला. महत्वाचा नाही, मुद्दा असं आहे. कसं आहे माहिती आहे का? मावशीच म्हणतो तुम्हाला काही. हे सासूबाई येईल ना सासूबाई येईल तेव्हा ही लग्न झाल्यावर होईल. मावस सासू लग्न झाल्यावर होईल. हा असं लग्न झाल्यावर होईल. लग्न झाल्यावर होईल ना हो. आता पोरीची मावशी माझी मावशीच म्हणावं हा, लागेल ना. हा. कसं आहे आमच्याकडे पहिल्यापासून प्रथा आहे परंपरा चालत आलेली आहे. मामा जे म्हणत ते तेच पूर्व दिशा राहते. आमच्या सगळं मान्य. सगळे आजोबांनी तेच केलं वडिलांनी तेच केलं मी पण तेच करणार. सगळ्या गोष्टी मान्य आहे पण आताच्या जनरेशन मध्ये मुलांचं काय होतं बाहेर कुठं कामासाठी गेले का मग त्यांचं असं म्हणणं असतं का ते आमच्या मामाने त्यांनी करून आणली होती. मला थोडं विचारलं होतं त्यांनी त्यांच्या मनाने त्या गोष्टी नको व्हायला म्हणून तुम्ही मला एक शब्द काय असेल ते क्लिअर सांगून द्या. तुमचं डिसिजन फार महत्वाचं आहे. बरं एक करा मी काय म्हणतो, तुला नाही बोलायचं आहे त्यांच्याशी एकोणाची पसंत आहे की नाही 2 मिनिटाच्या मध्ये या 2 मिनिटात बोला. चला, या. जाऊ द्या. मावशीची परवानगी आहे का मित्र? हा बघ बाबर आहे? ठीक आहे, 5 मिनिटाच्या आत या. जाग्यावर कवर आहे बोलू द्या आपल्याला काही पाहिजे त्यानं तोंडात बोलणार आहे ते काय काही. नाव काय तुझं? काजल
काजल. अच्छा. एज्युकेशन किती झालं? 12वी. बारा- नंतर फॅशन डिझायनिंग. हां काय 12वी काय केली? आर्ट्स म्हणून. आर्ट्समध्ये केली. अच्छा. बरं बरं. तुमचं नाव? विशाल. शिक्षण? शिक्षण FY झालं. बोल ना तू. तुम्ही बोला. नाही मला असं बोलताच येत नाही. मला पण कळत नाही काय बोलावं. आता मला असं मी म्हणजे घरून निघालो तेव्हा खूप असा विचार करून आलो होतो का मी हे बोलल ते बोलल, पण आता तोंडातून शब्दच येत नाही. तू बोल, तुला काय बोल, काय विचारायचं असेल बोल. तुमच्या लग्नानंतर काही इच्छा? लग्नानंतर काही इच्छा नाही काही. एक मोठा बंगला बांधायचा, एक गाडी घ्यायची आणि बस. बाकी काही खास विशेष असं काही नाही. नाही, ते मुलीकडनं अपेक्षा असतात ना, ते ते बोलते. अच्छा अच्छा अच्छा. मुलीकडनं एकच अपेक्षा आहे, ती अशी आहे का माझी जी भोळी आई आहे हम्म. तर तिचा तू व्यवस्थित सांभाळ केला पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त तिला जीव लावला पाहिजे. आणि ती पण तुला म्हणजे तुला ती आता म्हणजे आपण म्हणतोय जी काय आता मावशी बोलल्या का मुलगी वनवशी असं, तर तुला ती जाणवणार पण नाही कुठं, म्हणजे तुला चावून सुद्धा होणार नाही त्याची. या गोष्टीची परिपूर्ण काळजी घ्यावी. तुला काय अपेक्षा आहे? मला काहीच नाही, फक्त मुलांनी लग्नानंतर सांभाळ केला पाहिजे, नाही जीव लावला पाहिजे. नाही, जीव लावला असेल, जीव लावतो नाही, काही अडचण नाही. जीव लाव. भाषा हा काय तिकडे जाऊन बसला काय आमच्या रूम मध्ये? कवर टाइम लागतो काय माहिती? मामा बोलवते. काय एवढा टाइम लागते का? अरे मामा आता अरे 2 शब्द बोलायचे फक्त, पसंत नाही काय कुणालायचं. मामा सगळे छोट्या छोट्या गोष्टी विचारावं लागतात. आपण आता घरी गेल्यावर विचारायचं फोनवर, परत माहिती. नंबर घ्यायचा. हा आता ते पोराला सांगावं लागत का रे? आम्ही जुने लोक आहे रे, रात्र यायचं पण रात्रात निघून जायचो आम्ही भेटून, माहिती का? तुला सांगितलं नाही अहो का? पाहुणे, पहिले पिढी तर आता याच्यात नाही फरक पडला. हा, पण आता यायला किती सुविधा झाल्या. आता सगळा व्हॉट्सअपचा आणि याचा जमाना झाला. काय म्हणतात त्याला आता ते? या गावाची गेले म्हणे तो नंबर दे, ती म्हणताय मग तुमचा नंबर द्या. फोन किती कॉन्टॅक्ट झाले असतात. अहो आत्ताचा वेळ गेला ना तो बरा. जोपर्यंत पूर्ण हे होत नाही तोपर्यंत फोन वगैरे नंबर एक्सचेंज होणार नाही. फोन आमची पोरगी करणार जेव्हा साखरपुडा होईल तेव्हा बघताय. हा मुद्दा. मोबाईल घेऊन द्यायचा का? नाही नाही नाही, आम्ही असं काही म्हटलो पण नाही. साखरपुड्यानंतर आमची पोरगी फोनवर बोलत, तोपर्यंत आमची पोरगी फोनवर बोलत. हा चालेल चालेल. हे बरं का, परत फोन नको करू मध्ये. बरं पाहुणे, तुम्हाला आमची मुलगी पसंत आहे का? हो हो पसंत. नक्की? काजल तुला हो, पसंत आहे. पसंत? आमच्या तोंडापुर तर नको म्हणा, खरोखर मनापासून असेल ना हा तर मावशी म्हणते किंवा मग हे म्हणतात म्हणून असं नाही. हा ठीक, आम्ही सांगतो संध्याकाळपर्यंत चर्चा करून सांगतो तुम्हाला. आणि एक चक्कर त्यांच्याकडे पण मारावं लागेल ना. आता काय चर्चा करत बसते. आता आले तर लगेच आपण सुपारी तारखा काढून घेऊ, लग्नाची तारखा काढून घेऊ, नाही, नाही, लगेच जमून घेऊ. नाही. 4-8 दिवस आमच्या भाषेला वेळ भेटत नाही. त्याला सारखं जाय मुंबई मार्केटला. ऐका 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 ऐका, तुमच्या माहिती करता हा. काम आहे तुमच्या आयुष्यभर चालणार आहे. हा, ठीक आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या पोरीच्या घरी काय व्यवस्थित आहे का नाही सगळ्या गोष्टी ते बघितल्याशिवाय पोरगी देणार नाही. काय तुम्हाला सांगू आता बघा, आम्ही काय तुम्हाला काही बसवायला नाही आलो. तुम्ही वाटलं समक्ष येऊ कोणाला 4 लोकांची चौकशी करा, कसं काय म्हणते बाबरावच्या बाचेच्या घरी कसं काय, बरोबर की 4 लोकांना विचारा, मग नंतर 4 लोकांना अजिबात विचारणार नाही. आम्ही दोघं जण आहे ना प्रत्यक्ष येऊ, बघू तिथं तुम्ही काय करतात, खरंच एवढं उत्पन्न आहे का, आणि खरंच भाजीपाल्याचा बिझनेस यांचा चांगला चाललाय का, तुमचं घर दार कसं आहे हे बघू. कारण आमच्या मुलीला तुमच्या तिथं आयुष्य काढायचंय. आपण सध्या आमच्या बंगल्यात काम चालू बाचेच बरं का, परत तुम्ही माणसाला असतं का रे बरं की हा चालेल ना, हा. आपण बंगल्याचं काम झाल्यानंतर लग्न करू. नाही नाही लग्न करा आता वाटलं नाही. लग्न आपण बंगल्यात झालं तिला तिथे नेणार कुठे, तुम्ही कुठे नाही नाही लय मोठं शेड आहे ना आमचं, शेड शेड मध्ये राहतं आम्ही सध्या. मी काय म्हणतो पाहुणे, हा बोला. बंगल्याचं काम तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतामध्येच चालू आहे ना? हा शेतात चालू आहे. अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. त्याचा गट नंबर सांगाल का जरा? घ्या ना 367 आहे. 367 हा. ना.
ठीक. गट नंबर आलं. अरे सांगू दे रे बाबा, लोक ऑनलाईन पाहतात सगळं आता. सगळं उतारा आता पहिल्यासारखं काही नाही राहिलं भाऊ आता. सगळं उतारा भरले ना. जाऊ दे रे बरोबर, 17 जणांचे नाव आपल्याला काय करते आपल्या ही साकुरे काय कर्ज नाही भरले. कर्जाने माय बी गेल हँडल करावं. तर ठीक आहे, आम्ही आहे ना कशाला सांगितलं? तुमचा बंगला पाहायला, हो हो. म्हणजे घरदार पाहायला, थोडक्यात म्हणजे नवरदेव पाहायला बुवा. तुम्ही उद्या येऊन जा. उद्या किंवा फोन हा, उद्या पळवतो. येतो. जमाल का ताई उद्या? जमल. ठीक आहे ना, हा. जाऊ ना मग काय. अरे उद्या मला नेमका वेळ नाही बा, मी याला चाललो होतो नेमकं. सगळी काशी कुठं? करून टाक. मग आज संध्याकाळी येतो आम्ही, दुपारी ना. तुम्ही आताच आमच्या सगळं चालतं का नाही तर? नाही आम्ही तुम्हाला न सांगता कधी पण येऊ शकतो. हा हा. चल, तुम्ही आज आले तरी काय अडचण नाही. बघू आता कसं वेळ भेटतो, तिच्यासोबत आम्हाला एकदा बोलावं लागल. अरे गप ना बाशा, अरे गप ना. मी जुळून राहिलो, तू काय करू कानात तू मला कुच कुच बोलतोय. मला वाटतं गाडीत काय बोल माझी. नवरदेव काहीतरी बारीक आवाजात काही नाही, ते बोलतोय काय का? द्या मामा, चला लवकर, त्याला वेळ होईल परत यायला आपल्या बरोबर. ठीक आहे, ठीक असं आहे. काम आहे ना, गाडी भरायची. हा, गाडी बरं केली लोडी चालली. शक्यतो आहे ना, आम्ही संध्याकाळी यायचा प्रयत्न करतो, नाही तर उद्या तर मुक्कामी नक्की. यायचं का मुक्कामी? नाही ना, मुक्कामी नका हो. या ना. नाही. या, तुम्हाला जेव्हा वाटेल का. हो काय अडचण नाही. ठीक. फक्त एक म्हणजे फोन नाही केला तरी काय अडचण नाही. या भेट. नाही, फोन बी करू तसा. काय हरकत नाही. घरी हे 2 वायदे पक्के, एक तर आज संध्याकाळी, नाही तर उद्या दिवसभरात कधी पण येऊन जाऊ. बरं. हा? चला येऊ का? हो या. मामा नाही तर मी कोणी ना कोणी घरी तर आता काय अडचण नाही. नाही, दोघं थांबा मी शक्यतो. असू किंवा नसू. बस चालेल. बरं का? ठीक आहे, ठीक आहे. या. येऊ का मामा? हो या. चल. या. चला येऊ का? हो हो या या, तुम्ही या. ते बोललेच नाही काय आमच्याशी? कुठले काय हा? नाही नाही, इथलेच येते. इकडे काय? हा. तुला तर दातच काढीत आहे. नाही नाही नाही, काय करायचं? काय राव, बोलायचं नेमकं आहे ना, पाहुणा. आता ऑपरेशन झालं आमच्या तुला पाऊच येते. हा का? डॉक्टर नाही ना, जास्त बोला नाही लावलं. म्हणजे काय ऑपरेशन व्हायला तुमचं? हा, डोळ्याचं ऑपरेशन दिसत नाही का? हा, ते ताण पडतो ना बरोबर. या मग. जमलं तर त्यांना बी घेऊन आम्ही नवरदेव बघायला. नाही, नाही. बरं का पाहुणे? हा. नवरदेव बघायला जमलं तर त्यांना पण घेऊन. येईल आता. बस. या तुम्ही आमच्या घरी पाहायला. हा. हा, बस. बरोबर वाटत चांगली जाऊ मला. तू बस का गाडीत बरं बस. तू गाडीत बस तुला सांगतो. चल हा, चल. गाडीत बस तू, तू एकदा गाडी काढली का मग पाहतो. हा, चल हळूहळू चल जरा. रस्ते खड्डे खुटे पाहत नाही. फार मामाच्या आपलं पाहिजे ना. माझं उभं राहिलं पण नाही का? काय वाटतं, व्यवस्थित आहे का? आता आहे ना, माझं सारखं लक्ष आहे ना त्याच्या मामाकडे होतं. हा, आणि त्याचा तो मामा नवरदेव जरा मुलगा आहे ना, नवरदेव मुलगा आहे ना, हळूच खूप काहीतरी असा काहीतरी बोलत होता. मला एक सांग, काय आता? बंगल्याचं काम चालू आहे हा. बरोबर. हम्म. ते गट नंबर 3 माहितलं, आपला उतारा सगळा गच गच भरेल आहे पुरा. असू दे, त्याला काय फेडायचंय? आपल्याला फेडायचंय तुला. ते आता गट नंबर 3 का मागितला? त्यांनी डोकं चालवता नाही आलं का? डोकं चालवता नाही आलं का? त्यांना काय वाटलं, तुमच्या रानातच बांधते का कुठं बांधते दुसऱ्याच्या रानात? त्यांना ते वाटतं. रानात नाही, लोक किती हुशार झाले तुमच्या डोक्यात नाही. तुम्हाला वाटतं पहिले दिवस तुमचं जमून ए, गेला असेल मी आहे आवर. सगळे. मी आहे तुला काय काय आहे सगळं सम- तिथं तुला पोरगी खेळायला. आवडली ना पण? मामा, खरंच हा? शपथ- शपथ खरंच लय का? आवडली. अच्छा. ए, आवडली तुझी. पाणी करून आण तिला. पोरीचं काय? मी तिच्या- तेव्हा तू आहे ना पुढं बी असं पो नको घालून तू, हं? म्हणजे पुढे पो नको घालून तू. मला लय राग येतो. हे असं तू नाही तरी तुला तो म्हणतो 2-3 चुका केला. हा, आपल्याकडं 3च बिघे हा. बरोबर आहे का? हा. त्यांना किती 15 एकर. अरे बघ ना, चाटा मारायच्या राजा तुला कळत काही असे ना पुरी भेटत का आता? त्या उतार्यावर किती दिसल? काय उतर? त्या उतार्यावर किती दिसल? तरी एकच उत्तर सांगितलं, त्याला सांगितलं मी काय असं बोलायची माहिती आहे. परत तुम्हाला एकच गट नंबर दिला म्हण 3 बिघ्याचा, नंतर राहिले उतारे. हे बाय भाऊ, गट नंबर वेगळे आहे ना आमचे. मामा तुला सांगतो, तू काही कर. हा. ते तिकडून ते बोलायला लागले मी आहे का तू पाहिजे. त्याचं तोंड धरतो मी. हा. माझ्यावर लुटू नको. तू तिथे फक्त आता गपचिप पैसे आणि मार खायची जर वेळ आली हा? तर तू खाय. म्हणजे कावर मारतील आपलं? हे का लाबाड्या करतो तू खोटं? यावेळेस काय विषय याच्यात? पण मामा आहे बाय, ती पोरगी मला लय आवडली. हम्म. हं? तू काही कर. पोरीला खोटं बाय- बोल.
पोरीला व्यवस्थित सांभाळ जमलं तर सांभाळील ना पोरीला मामा. त्रास देऊ नको देऊ मामा सांभाळील त्रास होऊ नको देऊ बरं मामा का सांभाळील हा. तुही शपथ मामा बाबा तुही शपथ कारण पोरीला आई बाप नाही ध्यानात राहू दे हा ना खरंच कारण वनाची की तिला आई बाप आठवून द्यायची नाही नाही हा? आठवत, नाही हा. आठवत, नाही आठवत. मी माक लागले ते जमून घ्यायचं भले काही खर्च लागला ना नाही मी करतो भाऊ मग आता काय करतो हा बरं चालेल त्याला मामा. सांगायला वाटलं नाही तर तुमची हिंमत ना तर आम्ही खर्च करतो बरं चाल मग आता हा चल भाऊ. ही लोकांची गाडी द्यावं लागेल ना ते अच्छा, वाटत असेल. कोणाची हाडली तो ही? हा? शायनिंग मारायला पाच येड्या पोर पाहायची इकडे करवानीच गमत झाली तो मोठं दुसऱ्याचे शर्ट दुसऱ्याचा नाही ना गाडीची नाही ना सायकल. शर्ट शर्ट इकत घेतला ना. सकाळी घेतला काय हा इकत घेतला होता. अरे मला आले का? ही गाड्या रावलेच्या अरे मला एका दाराचा ही गाड्या रावलेच्या आलेले आणि आणि नंबर घे म्हणतो हा. मोबाईल नाही ना हा. बरं घ्या बाई इकडे बाई हे बाई. हे ए, म्हणजे बघ ऐक ना एक मिनिट हे ना मी कवर आणले हा, नुसतं मोबाईल तो- वाटावं म्हणून या, बरोबर मा मोबाईल गेला काल तरी नदीत तिच्या भाऊशी कुठलं वाटलं जाईल ना कुणाला नंबर जाऊ द्या म्हणलो पडून. असं काही बी नाही बोलायचं फोन कॉन्टॅक्ट होतील म्हणलं त्यांच्या असं नाही बोलायचं जाऊ दे चल, बाई. जाऊ दे मरू, चल. चाल बी आहे पुढचं मी पाहत रे तुला विशाल हो अरे काय करू राहिला बादशा तू हे काय बारा दिवस? हा? अरे पाहुणे आले तिकडे चाल ए बरा हा? अरे पाहुणे आले पाहुणे आले तर काय मग आता हे कोण देईल? हे कोण मोठं बंद कर टाक आईला तुला कळत नाही का रे हा देईल? मामा अरे एवढंच राहिलं ना. अरे राहिलं पण आपण काय सांगेल त्यांना हा हा? पाहुणे आले कपडे बदलला टपके चालणार अरे एवढं राहिलं ना अरे मामा बंद करून टाक मोटर वय लवकर मी तर पाहुण्याला नादी गुतला येतो हा हा चल लवकर हे आले पाहुणे ना आता. हो इकडे काय राहिली वडिला अहो तिकडे चला ना या इकडे राम राम. राम 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 नमस्कार. कोणतं करायचं आता रे हा काय काय धावपळ झाली जीवन नाही नाही आमची गंगूताई म्हणली होती ना फोन न करता पण आलो ना ताई हेच योग्य झालं हा? तिकडे बोलू चला. या इकडे सावली या हा चला बरं ते आज ए, मार्केट तू कपडे बदले वय असू द्या असू द्या ते संपय काय झालं सावली त्या बरं 2 मिनिटं. त्याच्या घडी आज रजव गेला सावली त्या चाल. तिकडे बसतात तिकडे इथं ना काही तर मुंगे आहे. नाही नाही बसायचं पण नाही आम्हाला फक्त 2च बरोबर मिनिटं बोलू चल हा. तुम्हाला पाहायचंच आहे पण पाहायला आले ना तुम्ही हा. बरं बरं नाही नाही हाय हाय उभ्या बोलायच्याच लायकीचे आहे तुम्ही म्हणजे आलं लक्षात ते काय झालं आयलं बाई ताई खरंच हुशार आहे ताई हा फोन जर केलास तर आपण फसलो असतो बरं का पाहुणे हा? ताई उभ्या निर्णय द्यायच्याच लायकीचे आहे. खरंच आहे. कस काय अहो अजून त्याला रात्र आडवी गेली काल काय बोलले पाहुणे काय हा? तुम्ही एक वाईट. काय नाही ते पाहिलं ना अहो पाणी बरं ऐका, जाता ऐका, ऐका. आज आहे ना आज संप आहे व्यापाऱ्यांचा त्याच्यामुळे आज हे घरचे काम आमच्या घरी आलं नाही आज त्यामुळे घरचे काम करतोय मग आज. आम्ही कुठं काय म्हणून राहिलो मग तुम्ही काय उभे उभे लायकीचे तुम्ही काय बोल काय राहिले काय मामा असं आहेत ना हा मुलाची मामा आम्हाला पोरगी द्यायची नाही. काय नाही द्यायची आम्हाला. काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला तुम्ही समजून घ्या ना आता तुम्हाला समजलं असं आमचा काय प्रॉब्लेम पोरगा असं पाणी भरत होतं शेतामध्ये हा मग म्हणे किती 50-60 हजार महिन्याला कमवतो हा. बंगल्याचं काम येतं लांब पर्यंत कुठं बंगला दिसणार नाही तुम्ही अहो पत्र बंगल्याच्या मध्ये राहणार त्या झाडाच्या खाल्ल्या पाय मामा त्याचा आम्ही आडनाव शेतकरी काय? आम्ही शेतकरी आहे बा याची बारी द्यायची काय लाज नाही नाही, तो विषय आला तुम्हाला की लाज वाटते का नाही. मग पाहुणे एक मिनिट आम्हाला त्याची लाज देऊन अभिमान आहे का तुम्ही जर पहिले सांगितलं असतं ना का आम्ही शेतकरी आहे, आमच्याकडे शेती आहे फक्त आम्ही शेतीवरच कमवतो त्याच्यावरच खातो आम्हाला त्याची लाज नव्हती आणि त्या गोष्टीचा उलट अभिमान वाटला असता का पोरांनी खरं सांगितलं. अहो शेतीला तो जोडधंदा करतो तो भाजीपाल्याचा कुठे आहे धंदा सगळ्या गावामध्ये विचारपूस करून झाली फक्त तुमच्याकडे घरी 1.5 एकर शेती म्हणे तुम्ही शेडमध्ये राहता तुम्ही खोटं काय बोलले बंगल्याचं काम चालू आहे 50-60 हजार महिन्याला कमवतो आम्हाला शेतीचं टेन्शन नाही कारण आमच्या घरी पण शेती ना आम्हाला शेतीवाल्यालाच पोरगी द्यायची पण खोटं बोलल्याने आम्हाला ही पोरगी द्यायची नाही. आज तुम्ही 1 शब्द खोटं बोलले उद्या 4 शब्द खोटं बोलले तर ते सांगा. अहो तुम्हाला फक्त तुम्हाला एकच गट नंबर दिला मी अजून 4 ठिकाणी 4 गट नंबर दिले मामा. नाही काही नका देऊ तुमच्या गावामध्ये गोष्टी जेवढं तुम्हाला माहित नसेल ना तेवढं आम्हाला माहित. आताच काम चालू आहे का घराचं हा. तुम्ही म्हणे हा आणि म्हणून मी गट नंबर विचारला आणि तो गट नंबर आहे ना इथं सर्च केला मी तर कुठेही बंगल्याचं काम नाही काही नाही तो गट नंबरच दुसऱ्याचा आहे. तुमचं नाव बाबूराव आहे ना मी बाबराव मामा आहे पोराचा अहो, हा ना आता मला काय माहिती त्याचा गट नंबर काय आहे? अच्छा अच्छा अहो काय डोकं ठिकाणी सांगू का ऐका गट नंबर? मला काय रे? हा? तुझा गट नंबर काय सांग पटकन. ओ ओ ओ माझ्या संग बोला हा, बोला. मी म्हणतो नवरदेवचा गट नंबर तुम्हाला माहिती नाही याचा अर्थ तुम्ही बावळी आणली ना काय झालं तो मला एक दिवस बोलला होता त्याला 8-15 दिवस झालं वा रे मला वाटतं वा हाच आहे का 30 साल अरे असं कुठं राहतं का हा? आम्हाला पोरगी आपण द्यायची. संबंध जमायला चाललो आणि नवरदेवाचा गट नंबर माहित नसताना चाटा आणतात म्हणजे तुम्ही खोटं बोलतात हे 100% खरं होतं. गंगूताई
खरं बोलून आले असते मावशी ना ऐका पाहुणे. ना, मावशी ऐका ना. काय वाटतं हे बघ, पाहुणे तुम्हाला? एक- हा? ते म्हणा काय म्हण माहिती का हा. काका काका त्या दिवशी तुम्ही होते ऐका ना. हे बघ, हे आमचे चुलत हे भाऊ. डोळे दाखवा, नीट बोल जरा. ए, मामा मामा तू शांत बस आता, एक शब्द बोल नको. हा. तुम्ही काय म्हणा आम्ही शेती करीतच नाही फक्त नोकरीचे खरं सांगायचं ना तुम्ही तवाच मग हो नोकरी आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय बोललो होतो. तवा सांगायचं आम्ही शेती करतोय नोकरी ऐका आहे ना. दोन्ही आहे ऐका बा, मामा खोटं बोलला हे मी मान्य करतो. हा. तुमची माफी मागतो. तुमची बरं. माफी मागतो. तेव्हा एवढी 3 बिघे शेती आहे आमची, 1.5 एकर शेती आहे फक्त, आणि त्यात व्यवस्थित परपंच चालतो आमचा. आणि मी व्यवस्थित काम करतो, मला कुठलंही व्यसन नाही काही नाही. हा. तर मामा बोलला असेल त्याच्या वतीने मी माफी मागतो तुमची. हे बघा पाहुणे, माफी मागायचं नाही. पोरगी आम्ही तुम्हाला तुम्ही म्हटले असते ना आम्हाला 3 बिघे शेती आहे, आम्ही इथं राहतो पत्र शेड मध्ये, पण आम्ही कष्ट करून खाऊ का? माझे आई वडील बा ते गरीब आहेत, ते कधी कुणाच्या आदत मदत नाही. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता पोरगी द्यायला तरी पण, कारण आम्हाला पोरीला बंगल्यावाल्यापेक्षा तिला फक्त सुखी ठेवणारा लागत होता. पण इथून आपली सुरुवातच जर खोट्यापासून झाली तर पोरगी काय म्हणून द्यायची? पाहुणे या बाय, एक इंग्लिश मध्ये म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन अँड लास्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन तुम्ही ना डाऊन केलं म्हणजे पहिलं इम्प्रेशन ना खोटं बोलण्यामध्ये बरं झालं. आता ऐका, मी काय म्हणतो, सगळा खर्च आम्ही करतो. अरे बाबा तो विषय अलग आहे हो अहो, पाहुणे. तिच्या आशीर्वादाने आमच्याकडे तेवढा आहे का आम्ही तिचा खर्च करू शकतो बापरे. लग्नाचा? सगळी चव घातली तो. चल निघतो होतील आम्ही. तयार होतील आहोत. हो, काय म्हणतो, ऐका. पाहुणे. तयार होतील म्हणजे बरं काय? वाटलं काही पैसे देतो तुम्हाला वरून बस. मामा तू शांत बस. आम्ही आता- पोरगी बी काय साठी आता- जन्माला नाही घातलेली, लांबची मोठी नाही मामा केली. तू आहे ना बाबा, आता बोलायचं लायकीचं नाही राहिला, बस गप. तुम्हाला सल्ला देऊ का मी? सल्ला देऊ का? आमचं चुकलं, माफी असावी आम्हाला, आमची चूक झाली. मामा चुकला, त्याच्यामुळे ती मी चुकलो. तुमची इच्छा, ठीक आहे, तुम्हाला सल्ला राहील तुम्ही बरं का? निर्णय घ्या. मी सल्ला निर्णय सांगतो घ्या. बरं का. तुमचं जे काही लग्नाचं म्हणजे जे काही नियोजित ना मुलगी पाहायला कुठं जाशाल बोलशाल ना, तर फक्त मेहरबानी करून मामाला घेऊन नका येऊ. तुम्ही स्वतः हो पोराचा बाबा आहे मी. असू द्या असू द्या. अहो, पण तुम्ही बाटा तुम्हाला एक किती सांगू मारल्या? का? हा. तुम्हाला एक सांगू का? हा. मामाची आमच्याकडे ना प्रथा आहे. सांगा ना. मामाला प्रथा आहे, सोबत पण न्यायचं. मामाने एवढं खोटं बोलावं ही पण प्रथा आहे का ते सांगा. मी मामाला सांगितलं होतं, आता तुम्हाला खरे पण नाही येणार त्या अहो आता गोष्टीचं. 1.5 बिघा मामाला 1.5 बोललो एकराला होतो. कोण पोर देणार रे? मग थोडे का नाही देणार? चाटा तुटाय सुद्धा मारावंच लागत आहे. ऐका ऐका पाय मामाची त्यानंतर विचारधारा. विचार करा. कुशाल एक मिनिट, थांबा 2 मिनिट. त्यानंतर विचार करा, आम्ही पोरगी दिली असती न बघता येणार. नंतर मला कळालं असतं का नाही आयुष्यभर आपल्याला तिला इथंच राहायचंय, याच्यावर तिचं काहीच आहे नाही. पण सुरुवात जर खोट्यापासून केली, मी म्हटलं कुठे बंगला, कुठे यांची नोकरी, कुठे पाहुणे, पोरगी माझ्या शेतातच काम करत राहिली असती का? शेतातल्या कामाचं पण टेन्शन नाही, पण सुरुवात ही कधी पण खऱ्याने करायची. काय सांगावं, यांचे एक नाही 4 बंगले होतील पुढे चालून दोघांनी हा कष्ट ते काय केले ते तर. बरोबर आहे तुमचं पण म्हणणं. होती हा बरोबर. त्यासाठी खरं वागणं लय गरजेचं असतं मामा. पाहुणे शेतीला तुम्ही हलकं नका समजू, आपली हा. काळी आई आहे. काळी आई. कधीतरी ती लाखो रुपये उत्पन्न देईल. मेहरबानी करू फक्त खोटं बोला जाऊ अहो नका. मी तिथूनच मोठा हे बघ, झालो. नाही यावर्षी तुमच्या भाच्याला मुलगी भेटली ना, पुढच्या वर्षी भेटेल, त्याच्या पुढच्या वर्षी भेटेल. वयवत चाललं. काय काय फक्त खोटं बोलू नका तुम्ही, बस एवढंच भाच्याचं सांगा. वयवत चाललं. हा. भाच्याचं वयवत चाललं म्हणलं. त्याला अहो त्याचं वय होत चाललं, मग तुम्ही खोटं बोलून पोरगी आणणार का? एखाद्या माय बापाचं लेकरू तुम्ही खोटं बोलून तुमच्या घरात आणणार का? अहो 10-12 ठिकाणी पाहायला गेलतो. तरी तसंच तुम्ही खोटं बोलल्यामुळे तुम्हाला पोरगी नाही भेटली. मावशी तुमचं बोलणं मला पटतंय. तुमची माफी मामा, तुम्ही एकदम जे खरं आहे ते बोलताय. हा. हा, त्याच्यात तुमची काही चूक हे बाई, नाही. मामाला राग आला ना तरी चालेल. इथून पुढे लग्नाचे निर्णय आहे ना तू स्वतः घे आणि स्वाभिमानाने सांग का मला 3 बिघे जमीन आहे म्हणून. आणि मी भाजीपाला बीचा धंदा करतो आणि शेतीमध्ये भाजीपाला बी उत्पन्न करतो. सांगा ना. नाही यावर्षी मामा, पुढच्या वर्षी तुम्हाला एक विनंती आहे का, परत एकदा विचार करावा तुम्ही. ठीक आहे ठीक. फोन करा बरं का. मामाची हा. चुकी मी माफी मागतो. वाटलं बाबा मामाच्या तुम वतीने. जायचं मी मान्य करतो, पण द्या एवढंच जमून घ्या जाऊ द्या. मुद्दा समजून घ्या आता जरा. पोरगी दिली पण तर मामा तोंडाकडे बघून देणार. नाही मामाकडे नाही मला काय त्याच्याकडे जे राहायचं आहे ते. आणि मी तुम्हाला फक्त एक सांगतो. जमून देणार. मामा- मामा घरी मी राहणार. मामा शांत हो. हा. मामा शांत हो. मी जे आहे ते सांगू दे हा, हा, मला. बोल. 3 बिघे शेती एकठाचे, आणि जो बंगला बांधलाय तो कर्ज काढून बांधला. हम्म. कुठे आहे बंगल्यावर? तिकडे आहे ना, बंगल्यात काम चालू आहे दुसरं. रस्ता अडचणीचा जाईल. हा हा, काम चालू आहे, खरंच चालू आहे. खरं म्हणजे ना चालू आम्ही आहे. आम्ही आहे ना बंगला पाहणार होतो, पण आता बंगला बी पाहायचं कॅन्सल करून टाकू. जाऊ दे नाही बरं. नाही, खरंच बंगला चालू आहे, बांधकाम चालू आहे, पण कर्ज काढलेलं आहे त्याला. होम लोन काढलेलं आहे आणि त्याचा बंगला बांधायचं काम चालू आहे. त्याच्यावर शेवटी हप्ता कसा भरणार? हप्ता कसा भरणार? हप्ता आहे ना, आता हे शेतीचं करून मी ना एक ठिकाणी कंपनीत असं टेम्पररी काम करतोय. हा. आणि भाजीपाल्याचं येईल तो नफा. मामा तू बस बघ, ती चाटा बोलू नको, तू शांत बस, मला बोलू दे. मला आहे ना 10-12 हजार रुपये पेमेंट आहे. हा. त्यातले 2-3 हजार खर्च होतो आणि 8-9 हजार रुपये राहतात मला. आणि बाकी काही शेतीतले थोडेफार. आता बघा हे भेंड्या लावले इथं, हे भेंड्याचा आता चांगला भाव आहे. यावर्षी भाजीपाल्याला बऱ्यापैकी रेट होता. त्या आता हे कांद्याचं रोप टाकलंय, आता परत नवीन कांदे पण आहे.
आता हे बघा, हा ट्रॅक्टर नव्हता, हा ट्रॅक्टर आणला मागच्या वर्षी कांद्यावरती. पाहुणे पहिलेच तुम्ही खरं सांगितलंच तर आम्ही पोरीला नाही म्हंटलच नसतो, कारण नाही, पोरीला पण पोरगा पसंत होता, तिचं पण काही म्हणणं नाही. काय म्हणणं आहे भाऊ, गंगूताई करायचं मग? नाही 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 आज खोटं बोलले ना पहिल्यांदा. नाही मी काय म्हणतो गंगूताई ए, बाबा, हा, बाबा, बाबा, आज खोटं हो, बोलले, हे बघ, माफी नाही नका, मागितली. बाबा, माफी अशी गरजच मागितली. नाही ना मी. हो ऐका ना, पहिल्यांदा माफी खरं बोलले नाही ते. ऐका ना, माफी मागितली ना आम्ही माफी मागितली. एवढा पाय पडून राहिला बाबा असा. जे आहे ते तुम्हाला अहो, क्लिअर तिकडं भाजी करता पाला का आणायचं चिरायचं लय भाजी खायची ती अहो कवडी आयुष्याचं काम आहे ते. तुम्ही लोक काही म्हणू का आमचं कर्ज आहे काही म्हणू, पण तुम्ही गावामध्ये विचारा का पोरग बरा नाही का विचारा. नाही ते एक जरी रिपोर्ट आला ना, नाही, बरं का पाहुणे, एक जर रिपोर्ट आला. मला आहे ना बोलण्यावर माणसाची पारख होती. पोराची जी कळकळ आहे ना, एकदम आत्मविश्वासाने बोलतोय पोरगा. मामाने थोडीशी झक मारली, मामाने तुम्ही मोठेपणा करायला गेलं. मोठ्यापणा करायला असं गेला. का? पोराची कळकळ बघा थोडीशी, आणि याच्यावर आपण विचार तरी करू. मला बासायला आल्यावर मला आल्यावर नाही, बासायला बोलला. नंतर करू. मामा असं काय सांगायचं म्हणून. पोराच्या बोलण्यात आत्मविश्वास वाटतो थोडा. हो मी काय होतं, तरी मला घरी आल्या बासायला बोलला मला. बोलला ना, हा म्हणून मामा अरे अरे काय करायचं ते सांगायचं ना मला. जोडायला पाहिलं तुम्हाला, जोडायला. ओ हा. नीट बोला अजून हा. सांगा हो. हो, असं काय बोलणं. हा, बरं, शेवटी भाषेचीच मला कळ लागेल का काही. ठीक अहो, आहे, मेहरबानी करून खोटं बोलू नका. येऊ का? एवढीच अपेक्षा करतो की याच्या पुढे बोलताना तुम्ही असं कोणत्याही आमच्यापासून गोष्टीला हा. जर तुम्हाला खरंच पोरगी करून आणायची असेल, नाही लपवू. आमची पोरगी कष्टाळू फॅशन डिझायनिंग करते, हा शेतीतलं काम ती करेल, नाही करणार असं नाही, कारण शिक्षणासोबत आम्ही तिला त्या पण गोष्टी शिकवल्या, पण करेल ना. ती 12 तास शेतात बसू शकते असं नाही, कारण तिने फॅशन डिझायनिंग यासाठी केलं की चांगली डिझायनर बनू शकेल. नाही ती मला तिच्याकडून काही अपेक्षा नाही जास्त. मी जेव्हा तिच्याशी बोललो ना, तिने फक्त माझे आई वडील आहे बिचारे, आता थकले. त्यांनी पहिल्यापासून काम करत आले ना, त्यामुळे तर थकले जरा, तर त्यांना काही जास्त काही काम होत नाही. आता सध्या तुम्हाला सांगतो, मावशीत म्हणतो तुम्हाला, हे सर्व काम मीच एकटा हँडल करतोय. बाकी काही गावचे काही मजूर असतात ते आणि त्यांच्या सोबत करून घेतो. एकटेच यायला भाऊ नाही काही नाही कोण. हा, एकटाच. बहीण पण नाही ना. बहीण पण नाही. बहीण. ठीक आहे, येऊ का पाहुणे? चालेल, चला निघतो आम्ही हा? पुढच्या काही चहा वाड्यात- पाणी करू नाही नका. काहीच नव्हतं, काहीच हा? ठीक आहे, हो येतो. काही चला मग काय नाही. काही भाजीपाला नाही का. नाही काही नाही. नाही. हा? ठीक आहे, भेटू बरं हो, हा? नाही ना भाजीपाला नाही अहो, ना. भेटू. आपल्या पुढे गाठी भेटी होती, समाज आहे आपला. गवारी, मिरची. नाही, पुढे बी भेट होईल, तुम्हीच आहे की का? नाही? तुम्हीच का? चालतंय, ते बघा, कधी पण तुम्ही जर कुठे मुलगी बघायला गेलात तर तुमची जी खरी सिच्युएशन आहे तीच सांगा, कारण तुम्ही कोटीच्या गोष्टी करणार, नंतर तुमच्याकडे फक्त एक पत्र्याचं घर किंवा पत्र्याचं शेड भेटणार. त्यानंतर जो त्रास होतो मुलींच्या घरच्यांना, तो त्रास म्हणजे असं वाटतं का आपली पोरगी देऊन फसलो आपण. तर ती पोरगी आणि मुलीची इज्जत ही काचेच्या भांड्यासारखी असते. एकदा ती नवऱ्याच्या घरी दिल्यानंतर वापस आणता येत नाही. ती भाजीपाला नाही, खाल्लं आणि वकून काढलं. पोरगी एकदा नवऱ्याच्या घरी गेली तर तिथे सगळ्या गावाला माहिती होतं की पोरीचं लग्न झालं, आपण वापस आणता येत नाही. त्याच्यामुळे कोणत्याही मुलीला तुम्ही करून आणताना खोट्याची सुरुवात करू नका. जे आहे अर्धा बिघा जमीन असू द्या, पण ती खरी तुमच्या स्वतःच्या हक्काची असली पाहिजे, हे जास्त महत्वाचं. धन्यवाद.